राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाजाचा या घटनेचा विरोध आहे। कारण महाराष्ट्रामध्ये जे मागासवर्गीयाचं वर्गीकरण करण्याचा जो डाव चालू आहे हा अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठोर मेहनत करून 1935ला जी अनुसूचित जातीची यादी बनवली आणि सर्व समाजाला समावेशक असं आरक्षण दिलं। या महाराष्ट्रामध्ये बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, एकूण 59 जाती अतिशय सोबत गुण्यागोविंदाने नांदत आहेत। आम्हाला मान्य आहे की काही जातीचा विकास कमी झाला असेल, काहीचा जास्त झाला असेल, परंतु याला पर्याय वर्गीकरण हे नाही आहे। कारण दलित चळवळीला एकत्र न येऊ देणे, त्यांना फोडून त्यांना नेस्तनाबूत करणे, कारण या दलित चळवळीमध्ये एवढी ताकद आहे की शासनाने जर एखादा निर्णय घेतला तो निर्णय वापस घ्यायला लागावा, एवढी मोठी ताकद असणारा या दलित समाजाला फोडून त्याचं विस्तारीकरण करून गटातटामध्ये विभागून आपसामध्ये भांडणं लावून सरकारला त्यांची राजकीय पोळी शेकायची आहे आणि ही त्यांची पोळी शेकवून देण्यासाठी चर्मकार समाज रस्त्यावर उतरणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्गीकरण झालं नाही पाहिजे ही महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाची भूमिका आहे। वर्गीकरण करणाऱ्या या सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगद्गुरु रविदास महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। मागासवर्गीय वर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागासवर्गीयाचं वर्गीकरण मागासवर्गीयाचं वर्गीकरण थांबत कसं नाही, मागासवर्गीयाचं वर्गीकरण थांबत कसं नाही, मागासवर्गीयाचं वर्गीकरण थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे। वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध। वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय, वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय, वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय, वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं वर्गीकरण करणाऱ्या सरकारांचं। खरं पाहिलं तर देश स्तरावर जर वर्गीकरण झालं तर चर्मकार समाजाचा फार मोठा फायदा आहे। कारण देशामध्ये चर्मकार समाज फार मोठ्या संख्येने राहतो। महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाज कमी आहे पण बौद्ध समाज फार मोठ्या संख्येने आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाने स्वतःचा स्वार्थ न पाहता चर्मकारांनी आम्ही चर्मकाराच्या माध्यमातून देशामध्ये आमचा स्वार्थ न पाहता शेड्यूल कास्ट बाबासाहेबांच्या डोक्यातली जी संकल्पना आहे ती एकत्रित टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण या घटनेच्या विरोधात आहोत। वर्गीकरण करणाऱ्या या सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगद्गुरु रविदास महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज